मध्य नागपुर के विधायक प्रवीण दटके ने शहर में कचरा संकलन करने वाली कंपनी के खिलाफ आवाज उठाई है और उसका टेंडर रद्द करने की मांग की है। विधायक ने कहा कि कंपनी के कामकाज से शहर वासियों को भारी समस्याओं का सामना करना पड़ रहा है। कचरा संकलन में हो रही लापरवाही और अव्यवस्था के कारण नागरिकों को सफाई की गंभीर समस्या हो रही है, लेकिन नागपुर महानगर पालिका के आयुक्त का इस और कोई ध्यान नहीं जा रहा है। प्रवीण दटके ने आरोप लगाया कि आयुक्त इस मुद्दे को लेकर पूरी तरह से उदासीन है और शहर की सफाई व्यवस्था की स्थिति में कोई सुधार नहीं हो रहा है। उन्होंने आयुक्त के कामकाज पर सवाल उठाते हुए उनके बदलने की मांग भी की है, ताकि शहर में सफाई व्यवस्था को सुधारने के लिए ठोस कदम उठाए जा सके। इस मामले में विधायक ने प्रशासन से तत्काल कार्यवाही की मांग की है, ताकि शहर वासियों को साफ सुथरी और स्वास्थ्यवर्धक वातावरण मिल सके। एक मुद्दा आपण सभागृहात उपस्थित केला, दोन कंपन्यांचा कंत्राट रद्द करण्याचा कुठल्या कंपन्या आणि काय मुद्दा? एजी आणि बीवीची कंपनी आहे। 5 वर्षाचं टेंडर होतं आणि 5 वर्ष एक्सटेन्शन करताय, पण ते मला वाटत नाही एक्सटेन्शन होईल। माननीय नितीनजी आणि देवेंजींनी महानगरपालिकेत येऊन बैठक घेतली, कमिशनरला आदेश दिला की आता हे टेंडर रद्द करून झोनच्या करा आणि गाडी किमान सकाळी 10, 11, 12 वाजेपर्यंत गेली पाहिजे। रोज ती 4-4 वाजता आते, 3-3 दिवस जात नाही, कचरा उचलला जात नाही, काही कंडिशन महानगरपालिकेने फॉलो केल्या नाही, खूप साऱ्या कंपन्यांनी फॉलो केल्या नाही आणि यात शहराचा जो 1, 2, 4 नंबर होता तो 27 आला। याला सर्वस्वी दोषी महानगरपालिकेचं प्रशासन आहे, ज्यांनी असं मूर्खासारखं टेंडर काढलं ते आहेत आणि ज्यांना हे काम राबवता येत नाही ते अधिकारी आहेत। आणि याच्यामुळे शहराचा सत्यानाश झाला, नागरिकांना दुर्गंधी आहे, चिकनगुनिया आहे, असे रोग शहरात पसरत चालले आणि याला कुठे ना कुठे हे पण अडचण, कचऱ्याची अडचण आहे। त्यामुळे तात्काळ या कंपन्यांचं टेंडर रद्द करावं आणि तात्काळ 10 झोनचे 10 नवीन टेंडर आणून या शहराला परत एकदा नंबर 1 वर स्वच्छतेत आणावं, याकरता मी मागणी केली आहे आणि मला विश्वास आहे की माननीय देवेंजी आयुक्ताला आदेश देऊन या कंपन्या टेंडर रद्द करतील आणि नवीन टेंडर। मध्यंतरी प्रशासनाने एक इंदोरच्या एजन्सी या कंपनीची मदत घेऊन स्वच्छता अभियान चालवण्याचा प्रयत्न केला होता। कोणाची मदत घेऊन चालवण्यापेक्षा आपण एकेकाळी नागपूर नंबर 1 वर होतो। 3 वर्षापासून महानगरपालिकेचं इलेक्शन नाही, सगळा कारभार आयुक्तांच्या हातात आहे आणि ज्या पद्धतीने त्याच्यावर लक्ष असायला पाहिजे त्या पद्धतीने कुठेही लक्ष नाही, त्यामुळे हा सगळा सावळा गोंधळ असतो। माझी तर विनंती आहे की तात्काळ या बाबतीत माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश द्यावे आणि या कंपन्या रद्द कराव्या, गरज पडली तर आयुक्ताचीही बदली करावी अशी माझी मागणी आहे। कैमरा पर्सन नयन के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।